नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासास आपण महानुभावीय गद्य साहित्याचा अभ्यास करत असताना मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ आपण अभ्यासलो. हा लीळा चरित्र ग्रंथ म्हणजे समग्र महानुभाव गद्य साहित्याची गंगोत्री आहे. या लीळा चरित्राच्या उदयातून अनेक गद्य ग्रंथ जन्मास आले. त्यापैकी एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे सूत्रपाठ. जो सूत्रपाठ नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ महानुभाव संप्रदायातील एक महान विद्वान केशोबास यांनी हा ग्रंथ संकलित केलेला आहे. हा ग्रंथ केशोबासांनी काही मुळातून नव्यानं लिहिलेला ग्रंथ नाही. हा ग्रंथ संकलित स्वरूपाचा ग्रंथ आहे. म्हणजे लीळा चरित्रातील स्वामी चक्रधरांच्या मुखातले जे काही सूत्र होते, जे काही सूत्ररूप विचार होते, त्या विचारांचं संकलन करून या केशोबासांनी सूत्रपाठ हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. सूत्रपाठ हा ग्रंथ या केशोबासांनी इसवी सन 1285 साली लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये लीळा चरित्रातील म्हणजे जवळपास 1255 सूत्र संकलित करण्यात आलेले आहेत. सूत्र म्हणजे काय? स्वामी चक्रधरांचं बोलणं हे अत्यंत सूत्रमय होतं. सूत्र म्हणजे साररूप विचार, म्हणजे व्यापक असा आशय स्वामी चक्रधर अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगत असत. म्हणजे व्यापक आशय मोजक्या शब्दामध्ये सांगणं म्हणजे सूत्र. आणि या ठिकाणी म्हणजे सूत्र म्हणजे साररूप विचार, म्हणजे आगळ पगळ न सांगता मोजक्या शब्दामध्ये नेमकेपणानं एखादा विचार सांगणं त्याला सूत्र असं म्हणतात. आणि स्वामी चक्रधरांचं बोलणं हे सूत्रमय होतं, तात्विक स्वरूपाचं होतं. म्हणून स्वामी चक्रधरांच्या मुखातून जे काही सूत्र बाहेर पडले ते सूत्र लीळा चरित्रामध्ये विविध प्रसंगाला अनुसरून आलेले आहेत. विविध प्रसंगातून ते आलेले आहेत. असे सूत्र बाजूला काढून केशोबासांनी इसवी सन 1285 साली 1255 सूत्रांचा जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे सूत्रपाठ. आणि हा जो ग्रंथ आहे, मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं हा स्वतंत्र ग्रंथ नाही. त्या केशोबासाची स्वतंत्र रचना नाही, तर ही रचना लीळा चरित्रावर आधारित आहे. म्हणजे लीळा चरित्रावर पोचलेला ग्रंथ, लीळा चरित्रातून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे सूत्रपाठ हा ग्रंथ आहे. तर सूत्रपाठ जो ग्रंथ आहे या सूत्रपाठ या ग्रंथामध्ये स्वामी चक्रधरांच्या मुखातून बाहेर पडलेले सूत्र हे विविध प्रसंगांना अनुसरून व्यक्त झालेले त्यांचे सूत्र आणि त्या सूत्रांचं संकलन म्हणजे सूत्रपाठ हा ग्रंथ आहे. सूत्रपाठ या ग्रंथामध्ये स्वामी चक्रधरांचे विचार व्यक्त झालेले आहेत. अशा विचारांचं संकलन म्हणजे हा ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ म्हणजे महानुभाव तत्वज्ञानाचा प्रमाण ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं. म्हणजे महानुभाव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा एक आधारभूत ग्रंथ किंवा प्रमाण ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जाते. महानुभाव संप्रदायाचे अनुयायी या ग्रंथाकडे अत्यंत श्रद्धेनं पाहतात. कारण परमेश्वर मुखीचे शब्द यामध्ये संकलित करण्यात आलेले आहेत. परमेश्वर मुखीचे सूत्र यामध्ये संकलित करण्यात आलेले आहेत. म्हणून महानुभाव संप्रदायाचे अनुयायी या ग्रंथाकडे विलक्षण श्रद्धेनं पाहतात. आणि असा हा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागलेला आहे. एक आहे लक्षण पाठ, दुसरा आहे आचार मालिका आणि तिसरा आहे विचार मालिका. म्हणजे असे लक्षण पाठ, आचार मालिका आणि विचार मालिका अशा 3 भागामध्ये सूत्रपाठ हा ग्रंथ विभागलेला आहे. आणि हा ग्रंथ एकूण 15 सदरामध्ये विभागलेला आहे. ते 15 सदर असे आहेत त्यामध्ये पूर्वी, पंचकृष्ण, अन्यव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संवार आणि संसरण, असतीपरी, महावाक्य, निर्वचन, बुद्धरण, आचार, आचार मालिका, विचार मालिका अशा 15 सदरामध्ये सूत्रपाठ हा ग्रंथ विभागलेला आहे. तर असं एकूण या ग्रंथाचा आपल्याला रचना विशेष पाहता येईल. आता सूत्रपाठ हा जो ग्रंथ आहे मुळामध्ये वैचारिक ग्रंथ आहे, तात्विक स्वरूपाचा ग्रंथ आहे. स्वामी चक्रधरांच्या मुखातून
जे काही तात्विक वाक्य बाहेर पडले किंवा जे काही उपदेशपर विचार म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर पडले किंवा त्यांच्या मुखातून जे काही सूत्ररूप विचार बाहेर पडले त्याचं संकलन म्हणजे हा ग्रंथ आहे. म्हणजे महानुभाव संप्रदायाचं विचारधन सूत्रपाठ या ग्रंथामध्ये एकत्रित आपल्याला सापडते. म्हणजे महानुभाव संप्रदायाच्या विचारधनाचं संकलन म्हणजे सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे. आता या ग्रंथामध्ये काही आपण विचार या ठिकाणी पाहणार आहोत. जे स्वामी चक्रधरांचे कोणकोणते विचार या ग्रंथातून व्यक्त झालेले आहेत त्याचा प्रातिनिधिक आपण विचार करणार आहोत. तर या सूत्रपाठातील विचारधन जे आहे पहा त्यामध्ये काही निवडक आपण या ठिकाणी विचार पाहणार आहोत. स्वामी चक्रधर हे संसारासंबंधी असं म्हणत असत, संसार भणिजे दीर्घ स्वप्नू का. म्हणजे आपण जो संसार म्हणजे सतत म्हणजे रात्रंदिवस ज्या संसाराचा विचार करतो, रात्रंदिवस ज्या संसारासाठी आपण धावपळ करतो, तो संसार म्हणजे काय. तर स्वामी चक्रधर म्हणतात हा संसार म्हणजे काय तर माणसाला पडलेले प्रदीर्घ स्वरूपाचं स्वप्न आहे. जे रात्री झोपीत पडलेले स्वप्न एकदम तासाचे असतात, पण संसार म्हणजे काय. संसार म्हणजे माणसाला पडलेलं एक प्रदीर्घ स्वरूपाचं स्वप्न आहे असं स्वामी चक्रधर आपल्या सूत्रामध्ये सांगतात. किंवा आपण इकडं म्हणजे सुख आणि दुःख या संबंधी स्वामी चक्रधर आपला दृष्टिकोन व्यक्त करताना असं म्हणतात, सुख कशाला म्हणावं आणि आनंद कशाला म्हणावं. सुखाच्या वरची अवस्था म्हणजे आनंद. तर या संदर्भात स्वामी चक्रधर आपल्या सूत्रपाठामध्ये सांगतात, दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, निरातिशय सुख ते आनंद बोलीजे. म्हणजे ज्या सुखामध्ये दुःखाचं मिश्रण आहे, ज्या सुखाला दुःखाचा स्पर्श आहे त्याला केवळ सुख म्हणावं. आणि ज्या सुखामध्ये दुःखाचा स्पर्शही नाही, ज्या सुखाला दुःखाचा स्पर्श नाही किंवा ज्यात अजिबात दुःख नाही त्याला आनंद म्हणावं. असं सुख आणि आनंदाबद्दलचा स्वामी चक्रधरांचा दृष्टिकोन या सूत्रपाठातून पाहायला मिळतो. किंवा आपल्याकडे आपण जो विरक्त म्हणतो किंवा जो वैरागी म्हणतो, त्या विरक्त किंवा वैरागी कुणाला म्हणावं. केवळ भगवे कपडे घातले, केवळ म्हणजे वैराग्याच्या गोष्टी करू लागला, वैराग्याची वेशभूषा केला, विरक्ताची वेशभूषा केला, तो म्हणजे विरक्त होत नाही. विरक्ती वृत्तीचा भाग आहे, म्हणजे विरक्ती वृत्तीमध्ये असायला पाहिजे. त्या संदर्भात स्वामी चक्रधर म्हणतात, खरूज खाजवेना तो विरक्त. म्हणजे विरक्त कुणाला म्हणावं. भगवे कपडे घातला म्हणजे विरक्त होत नाही, वैराग्याच्या गप्पा करू लागला म्हणजे विरक्त होत नाही. विरक्त तो की ज्याच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसते, कुठल्याही लौकिक गोष्टीमध्ये ज्याच्या मनामध्ये आसक्ती नसते, तो म्हणजे स्वामी चक्रधरांच्या दृष्टिकोनातून विरक्त आहे. म्हणून ते म्हणतात पहा, खरूज खाजवेना तो विरक्त. म्हणजे खरूज जरी झालं तर तो खाजवत नाही. म्हणजे एवढं आपल्या देहाकडे दुर्लक्ष करतो किंवा ज्याचं देहभान हरवते त्याला विरक्त असं म्हणतात. आणि त्यानंतर माणसानं म्हणजे जीवनाची वाटचाल कशी केलं पाहिजे, जगलं कसं पाहिजे, कारण विरक्त माणसाने कसं जगलं पाहिजे त्या संदर्भात स्वामी चक्रधर सांगतात. म्हणजे विरक्ताचा आहारासंदर्भात दृष्टिकोन कसा असला पाहिजे त्या संदर्भात ते म्हणतात पहा, प्राणासी आहारू द्यावा, देहासी ने द्यावा. म्हणजे आहार कशासाठी द्यावं तर हा प्राण शिल्लक राहण्यासाठी. म्हणजे हा प्राण शिल्लक राहण्यासाठी आहार द्यावा. म्हणजे प्राणासी आहार द्यावा, प्राण शिल्लक राहण्यासाठी केवळ आहार सेवन करावं. देहासी ने द्यावा, म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा देहाचे म्हणजे चोचले पुरवण्यासाठी किंवा आपल्या इंद्रियाचे आवडीनिवडी पुरवण्यासाठी आहार देऊ नये. तर विरक्त माणसानं केवळ हा म्हणजे देह जिवंत राहावा किंवा हा प्राण जिवंत राहावा यासाठी आहार घ्यावं. जिभेचे किंवा इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी आहार घेऊ नये. म्हणजे अशा प्रकारे स्वामी चक्रधर या ठिकाणी सांगतात. आणि माणसानं कसं वाटचाल केलं पाहिजे, जीवन कसं जगलं पाहिजे त्या संदर्भात स्वामी चक्रधरांचे अनेक विचार अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहेत. एका ठिकाणी म्हणतात की इतरांची निंदा करणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं आहे. म्हणजे इतरांची निंदा करणं म्हणजे इतरांचे दोष, इतरांच्या दोषाबद्दल चिकित्सा करणं
म्हणजे हळूहळू ते दोष आपल्यामध्ये रुजवून घेणं आहे. त्यामुळं इतरांच्या दोषाबद्दल चर्चा करण्यापेक्षा, निंदा करण्यापेक्षा माणसानं निवांत झोपलेलं बरं, असं स्वामी चक्रधरांना वाटते. म्हणून स्वामी चक्रधर आपल्या सूत्रपाठामध्ये म्हणतात पहा, अन्य वार्ते पासे निद्रा चांद. म्हणजे दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा, दुसऱ्याची टिंगल करण्यापेक्षा, दुसऱ्याची कुचाळी करण्यापेक्षा तर काय केलं पाहिजे, तर दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा निवांत झोपलेलं बरं, असं स्वामी चक्रधर सांगतात. अन्य वार्ते पासे निद्रा चांद. म्हणजे दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा म्हणजे झोप परवडली किंवा झोप चांगली असं चक्रधर सांगतात. किंवा उपदेश कुणाला केला पाहिजे, म्हणजे ज्याच्या मनामध्ये तो उपदेश स्वीकारायची तयारी आहे, त्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, त्याच्या समोरच उपदेश केला पाहिजे. म्हणजे ज्याच्या मनामध्ये कुठलीही जिज्ञासा नाही किंवा ज्याच्या मनामध्ये कुठली आत्मीयता नाही, त्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. म्हणजे ज्याच्या मनामध्ये ज्ञान लालसा आहे त्यालाच उपदेश केलं पाहिजे. म्हणून चक्रधर आपल्या एका सूत्रामध्ये म्हणतात पहा, परता प्रति बोलावे, बोलावं त्यालाच ज्याची ऐकण्याची इच्छा आहे. आणि नुसतं माणूस ज्ञानी होऊन उपयोग नाही. ज्ञानी होऊन ज्ञानाचा भार वाहू लागला तर त्याला परमेश्वर भेटत नाही. परमेश्वरा म्हणजे जवळ पोहोचण्यासाठी, परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानाबरोबरच प्रेम गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात पहा, ज्ञानापसी प्रेम उत्तम. म्हणजे ज्ञानापेक्षाही प्रेम उत्तम आहे. नुसतं ज्ञानाचं भार वाहून परमेश्वर भेटत नाही, तर त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात पहा, ज्ञानापासी प्रेम उत्तम. स्वामी चक्रधरी अहिंसेचे पुजारी होते आणि अहिंसेचे पुजारी असल्यामुळं त्यांनी आपल्या अनेक सूत्रातून हा अहिंसेचा विचार मांडला. त्या आयुष्यभर स्वामी चक्रधरांनी अहिंसेची उपासना केली. म्हणून स्वामी चक्रधर म्हणजे अहिंसेबद्दल सांगताना ते म्हणतात पहा, म्हणजे चहुयुगी हिंसा अधर्म. म्हणजे अहिंसा म्हणजे धर्म, हिंसा म्हणजे अधर्म, अशी स्वामी चक्रधरांची भूमिका आहे. म्हणजे हिंसा करणं म्हणजे अधर्म आहे. म्हणून आणि हे आताच नसून चारही युगामध्ये, आपल्याकडे जे 4 युग आहेत, त्रेतायुग, द्वापार युग, सत्ययुग, कलयुग, या 4ही युगामध्ये हिंसा हे अधर्मच राहिलं नाही. युग कोणतं जरी बदललं तरी हिंसा हे अधर्मच आहे, अहिंसा हे धर्म आहे, असं स्वामी चक्रधर सांगतात. आणि माणसानं जीवनामध्ये कशी वाटचाल केली पाहिजे त्या संदर्भामध्ये स्वामी चक्रधर सांगतात, तुमची ये पायी मुंगी रांड नव्हे. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक कोणत्या जीवाची हिंसा करूच नये. जाणीवपूर्वक कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. अनावधानानं देखील तुमच्या पायाखाली मुंगी देखील रांड होऊ नये. मुंगी रांड होऊ नये म्हणजे मुंगीचा जोडीदार देखील मरू नये. म्हणजे तुमच्या पायाखाली चुकून देखील मुंगी देखील मरू नये. म्हणजे अशा प्रकारे स्वामी चक्रधरांनी आपल्या सूत्रातून अहिंसेचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि स्वामी चक्रधर हे प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते होते. जरी त्यांनी ते निष्पृह होते, विरक्त वृत्तीचे होते, असे जरी असले तरी ते प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते होते. कष्टावर त्यांची निष्ठा होती, श्रमावर त्यांची निष्ठा होती. म्हणून प्रयत्नाचं समर्थन करत असताना स्वामी चक्रधर आपल्या एका सूत्रामध्ये म्हणतात, पुरुषु प्रयत्न दैवी साह्य. म्हणजे पुरुष प्रयत्न दैवी साह्य. म्हणजे पहा, पुरुष जर प्रयत्न करू लागला तर त्याला दैव देखील साथ देत असते. जो पुरुष प्रयत्न करतो त्यालाच दैव साथ देत असते. केवळ नवसायास करून, केवळ परमेश्वराची पूजा करून काही साध्य होत नाही, तर त्या ठिकाणी प्रयत्नाची जोड असली पाहिजे. जो पुरुष प्रयत्न करतो त्यालाच दैव ही साथ देत असते, असं स्वामी चक्रधर सांगतात. म्हणजे चक्रधरांच्या या सूत्रातून प्रयत्नवादाची भूमिका या ठिकाणी व्यक्त झालेली आहे, किंवा प्रयत्नाचं समर्थन स्वामी चक्रधरांनी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे चक्रधर हे दैववादी नव्हते तर प्रयत्नवादी होते, हे या ठिकाणी पाहायला मिळते.
आणि माणसानं सतत उद्योगी असलं पाहिजे, सतत काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे सतत माणसानं क्रियाशील असलं पाहिजे. आणि चक्रधरांची भूमिका अशी आहे की माणसानं धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली निष्क्रिय न राहता सतत माणूस हा क्रियाशील असला पाहिजे. ते असं म्हणतात की पडे तव धावावे, मरे तव करावे. म्हणजे जोपर्यंत आपला हा देह पडत नाही तोपर्यंत माणसानं निरंतर धावावं, म्हणजे सतत क्रियाशील राहावं. म्हणजे पडे तव धावावे, जोपर्यंत आपण पडत नाही तोपर्यंत सतत धावपळ करावं. आणि मरे तव थांबावे, मरेपर्यंत माणसानं थांबू नये, सतत काही ना काही करत राहावं, असं स्वामी चक्रधर सांगतात. आणि स्वामी चक्रधरांचं म्हणजे स्वामी चक्रधर विलक्षण सकारात्मक विचाराचे आहेत. ते असं म्हणतात की जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही ज्याला उपाय नाही, म्हणजे प्रत्येक समस्येच्या उदरामध्ये उपाय असते, ही चक्रधरांची भूमिका आहे. म्हणजे प्रत्येक समस्या निर्माण झाली म्हणजे त्या समस्येच्या उदरातच उपाय असते. म्हणून ते म्हणतात पहा, बाई उपाये पाविजे ऐसे काही असे उपाय नाही, असं जगामध्ये काही असते का? म्हणजे उपाय नाही असं जगामध्ये काहीच नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. आणि त्यानंतर म्हणतात उपयोगा न वसे ऐसे काही असे, म्हणजे उपयोगाचं नाही असं जगामध्ये काही आहे का? प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची असते. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे पहा, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम औषधम अयोग्यम पुरुषम नास्ती योजक तत्र दुर्लभ. त्यास म्हणतात की अमंत्रम अक्षरम नास्ती, जगामध्ये एकही शब्द किंवा अक्षर असं नाही जो मंत्र होऊ शकत नाही. म्हणजे आणि त्यानंतर म्हणतात पहा, नास्ती मूलम पण औषधम, जगामध्ये एकही वनस्पतीचं मूळ असं नाही की जे कोणत्या ना कोणत्या आजारावर औषध होऊ शकत. आणि त्यापुढे म्हणतात पहा, अयोग्यम पुरुषम नास्ती योजक तत्र दुर्लभा, म्हणजे जगामध्ये एकही पुरुष अयोग्य नसतो, प्रत्येक पुरुषामध्ये योग्यता असते, फक्त त्याचं योग्य ठिकाणी उपयोग करणारा योजक असला पाहिजे. चक्रधरांची ही म्हणजे हीच भूमिका त्या स्वामी चक्रधरांच्या सूत्रातून व्यक्त झालेली आहे पहा. ते म्हणतात बाई उपाय पाविजे ऐसे काही असे, आणि पुढे म्हणतात उपयोगा न वसे ऐसे काही असे, उपयोगाचं नाही अशी एकतरी वस्तू जगात आहे का? प्रत्येक वस्तूचा उपयोग कुठं ना कुठं होत असतो, किंवा प्रत्येक व्यक्तीचा उपयोग कुठेतरी होत असतो, म्हणजे अनुपयोगी किंवा निरुपयोगी ह्या जगामध्ये काही नाही. अशी स्वामी चक्रधरांची भूमिका होती. आणि जे लोक निराशावादी आहेत, जे निराशेतून आत्महत्या करतात, त्या लोकांबद्दल स्वामी चक्रधरांच्या मनामध्ये तीव्र चीड आहे. त्या लोकांबद्दल स्वामी चक्रधरांच्या मनामध्ये म्हणजे त्या लोकांना स्वामी चक्रधर या ठिकाणी नाकारतात. त्यास म्हणतात पहा, आत्मघातकीयाची कवरी ठाव नाही नाही का, म्हणजे आत्मघातकी जे लोक असतात म्हणजे त्यांची कुठेही किंमत होत नाही, किंवा त्यांचं काही म्हणजे आयुष्याचं सार्थक होत नाही, म्हणजे त्यांना त्यांचं कुठेही ठाव ठिकाणा लागत नाही, असं स्वामी चक्रधर सांगतात. म्हणून माणसानं कसं वागलं पाहिजे? माणसानं सतत प्रयत्नवादी असलं पाहिजे, माणसानं आशावादी असलं पाहिजे, माणसानं सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहिलं पाहिजे, अशी स्वामी चक्रधरांची भूमिका आहे. ते पुढे म्हणतात पहा, दिवस वंदू जावो निधीजे, म्हणजे सतत माणसानं क्रियाशील असलं पाहिजे, जीवनात मध्ये प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे, कारण परमेश्वर एक क्षण आपल्या हातामध्ये येतो, दुसरं क्षण दुसऱ्या हातातून काढून घेतो. म्हणजे आयुष्यामध्ये एकदा आलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. प्रत्येक जीवनातला प्रत्येक सेकंद आयुष्यामध्ये एकदाच येतो. म्हणून स्वामी चक्रधर म्हणतात पहा, दिवस वंद्यू जाओ नेदीजी, जसं संत तुकाराम म्हणतात पहा, मडे झाकून या करीची पेरणी कुंडियाची वाणी लवल आहे, ऐसे बाकरी स्वहित आपुले जयासी फावले नरदेह. म्हणजे शेतकरी म्हणजे प्रेत झाकून ठेवून शेतामध्ये अगोदर पेरणी करतो, तशा पद्धतीने जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे, असं संत तुकाराम सांगतात. आणि या ठिकाणी स्वामी चक्रधर म्हणतात, दिवस वंद्यू जावो नेदिजे, म्हणजे आपला एकही दिवस वाया जाऊ नये, किंवा आपण काहीतरी नवीन केलो नाही असं एकही दिवस जाऊ नये. आणि त्या पुढे जाऊन स्वामी चक्रधर सांगतात की परस्परे मंथन कीजे मग नूतन ज्ञान होईजे. ज्ञानासंदर्भात स्वामी चक्रधरांचा दृष्टिकोन,
स्वामी चक्रधर हे ज्ञानाचे उपासक होते, स्वतः प्रचंड ज्ञानी होते आणि ज्ञानाबद्दल त्यांना नितांत आदर होता आणि ते ज्ञानाचे उपासक होते आणि ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे अशी स्वामी चक्रधरांची भूमिका होती. ज्ञानाची निर्मिती कशी होते तर ज्ञानाची निर्मिती ही चिंतनातून आणि मंथनातून होत असते. एकांतामध्ये केलेलं चिंतन आणि 4 लोक एकत्र येऊन त्याचं केलेलं मंथन याच्यातून ज्ञानाची निर्मिती होते अशी चक्रधरांची भूमिका आहे. म्हणून ते म्हणतात परस्परे मंथन कीजे मग नूतन ज्ञान होईजे. पहा काय दृष्टिकोन आहे त्यांचा. ते म्हणतात की एकांतामध्ये आपण चिंतन जेव्हा करतो त्या चिंतनाचं मंथन झालं पाहिजे. मंथन करण्यासाठी एकटा बसून मंथन करू शकत नाही. म्हणजे 4 ज्ञानी लोक एकत्र येऊन त्या ज्ञानावर मंथन केलं पाहिजे आणि जेव्हा आपण त्या विचाराचं मंथन करतो 4 लोक एकत्र येऊन आपल्या विचाराचं मंथन केलं पाहिजे आणि त्या विचाराचं केलेलं मंथन त्याच्यातूनच नव्या ज्ञानाची निर्मिती होते असं स्वामी चक्रधर सांगतात. म्हणजे या ठिकाणी ज्ञानाच्या निर्मितीसाठी विद्वानांची चर्चा कशी गरजेची आहे, ज्ञानाच्या निर्मितीसाठी विद्वानामध्ये संवाद असणं कसं गरजेचं आहे हे स्वामी चक्रधर सांगतात. म्हणून ते म्हणतात पा परस्परे मंथन कीजे मग नूतन ज्ञान होईजे. आणि ज्ञानाचं महत्व सांगताना असं म्हणतात ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य. संस्कृत मध्ये सुभाषित आहे की स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. आणि या ठिकाणी स्वामी चक्रधर सांगतात ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य. किंवा ज्ञानाबद्दल एक संस्कृत सुभाषितामध्ये आलेलं आहे पहा नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते. या ठिकाणी स्वामी चक्रधर सांगतात ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य. म्हणजे ज्ञानवृद्ध माणूस ज्ञानी माणूस जगामध्ये सगळीकडं म्हणजे आदरास पात्र ठरतो, सगळीकडे तो पूजनीय ठरतो. आणि आपल्याला वैराग्य जरी म्हणजे प्राप्त करायचं असेल तर वैराग्यालाही ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. भाबडं वैराग्य नसावं, अंधश्रद्धायुक्त वैराग्य नसावं, तर वैराग्याला ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे असं स्वामी चक्रधर सांगतात. ते म्हणतात पहा ज्ञाने विण वैराग्य ते काही करावे बापिया. जर ज्ञानाचं अधिष्ठान नसेल, नुसतं भाबडेपणाने जर तो वैराग्य धारण केला असेल तर ते उपयोगाचं नाही असं स्वामी चक्रधर सांगतात. आणि ज्ञान म्हणजे ज्ञान कसं असलं पाहिजे, ज्ञानाची निर्मिती कशी झाली पाहिजे किंवा ज्ञान कसं असलं पाहिजे त्या संदर्भात स्वामी चक्रधर म्हणतात पहा जे जैसे आसीजे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. म्हणजे वास्तव जे काही आहे त्या ते जे वास्तव आहे ते वास्तव जशास तसं स्वीकारणं किंवा वास्तव जशास तसं समजून घेणं त्याला म्हणतात ज्ञान. मनाच्या काहीतरी मध्ये गोष्टी घुसडणं आणि त्याला काहीतरी गोलमाल करून सांगणं म्हणजे ज्ञान नाही. जे वास्तव जसं आहे तसं समजून घेणं म्हणजे ज्ञानाच्या म्हणजे ज्ञान संपादन करणं आहे असं स्वामी चक्रधर सांगतात. आणि ज्ञानाचं महत्व काय तर ते पुढे सांगतात पा विद्ये निरंतर फळ. ज्ञानी माणसाला ज्ञानाचं फळ सतत मिळत असते. म्हणजे विद्येमुळं माणसाला निरंतर फळ मिळत असतात असं स्वामी चक्रधर आपल्या या सूत्रामध्ये सांगतात पहा. आणि त्याचबरोबर माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे असं म्हणतात पहा तोंडातून बाहेर पडलेला शब्द हा बंदुकीच्या गोळीपेक्षा धारदार असतो. म्हणजे एकदा मुखातून बाहेर म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी ज्याप्रमाणे परत घेता येत नाही त्याप्रमाणे एकदा तोंडातून बाहेर पडलेला शब्द कुणावर तरी आघात केल्याशिवाय तो राहत नाही. म्हणजे त्याला काही केलं तरी परत येत नाही. बंदुकीच्या गोळीप्रमाणे तोंडातून बाहेर पडलेला शब्दही परत घेता येत नाही. म्हणून म्हणजे काळजीपूर्वक बोललं पाहिजे, बोलते वेळेस विचार करून बोललं पाहिजे. आपल्या मुक्तीला ज्ञानाचं अधिष्ठान म्हणजे विचाराचं अधिष्ठान असलं पाहिजे, विवेकाचं अधिष्ठान असलं पाहिजे अशी चक्रधरांची भूमिका आहे. ते म्हणतात पा ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय म्हणून दोही ओठी टाळे घालावे. म्हणजे ओठातून एकदा बाहेर पडलेले शब्द ते देशामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ओठातून बाहेर पडलेले शब्द हे देशापर्यंत पोहोचतात. म्हणून अत्यंत विचारपूर्वक बोललं पाहिजे. म्हणून दोही ओठी टाळी घालावे म्हणजे सतत
आपण ओठाला टाळे घालून ठेवावं, म्हणजे जास्तीत जास्त माणसांना मौन पाळावं. ओठाला टाळे घालून ठेवा म्हणजे बोलणं बंदच करावंच नाही. तर चक्रधरांनाही म्हणायचं आहे की माणसानं जास्तीत जास्त म्हणजे या ठिकाणी पहा मौन पाळावं, म्हणजे जास्तीत जास्त ऐकावं आणि कमीत कमी बोलावं, अशी चक्रधरांची भूमिका आहे. आणि जे बोलतो ते अत्यंत विचार करून बोलावं. कबीराचा एक दोहा आहे पहा, दंत कहे जीभ को हम बत्तीस तू अकेली माय, एक बार चबा दिया तो तेरा क्या हो जाए। जीभ कहे दंत को तुम 32 मैं अकेली माय, एक बार तेडी चली तो 32 गिर जाए। म्हणजे पहा ह्या म्हणजे बोलण्याचे काय परिणाम असतात ते या ठिकाणी कबीर सांगतात. म्हणजे असं एका चिनी भाषेमध्ये एक म्हण आहे पहा, माणसानं प्रत्येकाला कान द्यावं पण प्रत्येकाला जीभ देऊ नये. कारण जीवनामध्ये 80% समस्या ह्या जिभेच्या गैरवापरातून निर्माण होतात. म्हणून स्वामी चक्रधर म्हणतात, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय, म्हणजे ओठातून बाहेर पडले देशापर्यंत पोहोचत असते. म्हणून तोही ओठी टाळी घालावी, म्हणजे जास्तीत जास्त माणसानं मौन पाळावं. आणि स्वामी चक्रधरांचा स्वातंत्र्य संदर्भात खूप मौलिक असा दृष्टिकोन आहे पहा. म्हणजे आज 1947 साली देश स्वतंत्र झाला, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण स्वातंत्र्याबद्दल विचार करतो, पण राजेशाहीच्या काळामध्ये देखील म्हणजे 13व्या शतकामध्ये स्वामी चक्रधर स्वातंत्र्या संदर्भात विचार करत होते. तर चक्रधरांचा स्वातंत्र्या संदर्भात विचार काय आहे पहा. चक्रधरांचा स्वातंत्र्या संदर्भातचा विचार अत्यंत प्रगल्भ स्वरूपाचा विचार आहे, अत्यंत पुढचा विचार आहे. ते असं म्हणतात पहा, आपण कवण अधीन व्हावे नाही, आपण अधीन कवना ते करावे नाही. म्हणजे आपण कवण अधीन व्हावे नाही, म्हणजे आपण कुणाच्या अधीन होऊ नये, म्हणजे आपण कुणाचा गुलाम होऊ नये. आपण कवण अधीन व्हावे नाही, आपण अधीन कवना ते करावे नाही. आपण कुणाचा गुलाम होऊ नये किंवा आपला कुणी गुलाम म्हणजे आपला कुणी गुलाम होऊ नये, म्हणजे आपण कुणाची गुलामी करू नये किंवा आपला कुणी कुणाला गुलाम बनवू नये. म्हणजे कुणाचा गुलाम होऊ नये, कुणाला गुलाम बनवू नये किंवा कुणाच्या दडपणाखाली आपलं स्वातंत्र्य गहाण टाकू नये किंवा कुणाच्या स्वातंत्र्यावर आपण गदा आणू नये, असा अत्यंत प्रगल्भ स्वरूपाचा स्वातंत्र्य संबंधाचा विचार स्वामी चक्रधरांनी आपल्या सूत्रपाठातून मांडला होता. माणसानं कसं असलं पाहिजे की म्हणजे समतेचा चक्रधरांचा दृष्टिकोन कसा आहे पहा. स्वामी चक्रधरांचा समतेचा दृष्टिकोन कसा आहे पहा. ते म्हणतात पहा, कर्म चांडाळासी जाती चांडाळ चांद. कर्म चांडाळ म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीपेक्षा म्हणजे शूद्र जातीचे माणसं चांगले, म्हणजे उच्च जातीमध्ये जन्मूनही वाईट कर्म करणाऱ्या माणसापेक्षा शूद्र जातीमध्ये जन्मून चांगले काम करणारी माणसं श्रेष्ठ असतात. हा स्वामी चक्रधरांचा दृष्टिकोन किती पुरोगामी होता. ते म्हणतात की उच्च जातीमध्ये जन्म घेऊन वाईट कर्म करणाऱ्या लोकांपेक्षा शूद्र जातीमध्ये जन्म घेऊन देखील चांगले कर्म करणारे लोक हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून ते म्हणतात कर्म चांडाळासी जाती चांडाळ चांग. या संदर्भात संत तुकारामांचा एक अभंग आहे पहा, वैष्णव चांबार धन्य त्याची माता, शुद्ध उभयंता कुळयती. तर पहा या ठिकाणी म्हणतात की वैष्णव चांबार धन्य त्याची माता, म्हणजे जो चांबार जातीमध्ये जन्मला आहे पण तो वैष्णव आहे, त्याची माता धन्य, त्याचे दोन्ही कुळ धन्य आहेत, मातृकुळ आणि पितृकुळ. आणि तोच विचार चक्रधरांनी आपल्या सूत्रपाठातून या ठिकाणी मांडलेला म्हणजे होता किंवा चक्रधरांच्या सूत्रातून या ठिकाणी तो व्यक्त झालेला होता. आणि जे निर्दयी लोक आहेत, जे निर्दयी लोक आहेत, जे क्रूर लोक आहेत, तशा लोकांना धर्माचा उपदेश करू नये, असं स्वामी चक्रधरांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ते असं म्हणतात की हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. म्हणजे जे हृदय शून्य निर्दयी क्रूर लोक आहेत त्या लोकांना धर्माचा उपदेश करू नये, धर्माचा उपदेश करू नये उपयोग नाही. तुकारामांचा एक अभंग आहे पहा, देवाऱ्यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैसराचे काम अदमासी आदम.
किंवा म्हणजे हाच दृष्टिकोन या स्वामी चक्रधरांच्या सूत्रातून व्यक्त झालेला आहे. ते म्हणतात की हृदय शून्य म्हणजे निर्दयी लोक, क्रूर लोक, अशा लोकांना धर्माचा उपदेश करू नये किंवा अशा लोकांना धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये असं स्वामी चक्रधर सांगतात. म्हणजे अशा प्रकारे स्वामी चक्रधरांच्या म्हणजे स्वामी चक्रधरांच्या मुखातून जे काही सूत्ररूप विचार बाहेर पडले, ज्याचं संकलन केशवभासांनी सूत्रपाठामध्ये केलेलं आहे, त्यातील काही मोजक्या विचारांचा आपण या ठिकाणी आढावा घेतो. तर आता हा जो सूत्रपाठ हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं शैली विशेष काय, एक ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाचं म्हणजे शैली विशेष असं काय आहे, तर ह्या ग्रंथाची जी भाषा आहे ती भाषा तात्विक स्वरूपाची भाषा आहे. जे सूत्रपाठ या ग्रंथाची भाषा ही तात्विक स्वरूपाची भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये अशा प्रकारचा उथळपणा वगैरे कुठे पाहायला मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे या ग्रंथाच्या भाषेचं वैशिष्ट्य किंवा या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षर रमणीयत्व. आतापर्यंत आपण जेवढी काही सूत्र पाहिलोत पहा, ते सूत्र असे आगळ पगळ तुम्हाला सापडत नाहीत किंवा लांब लचक सूत्र नाहीत. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये सूत्र आहेत. आता पहा की कर्म चांडाळासी जाती चांडाळत सांग, किती शब्दाचा सूत्र, म्हणजे 4-5 शब्दाचा हा सूत्र, आणि त्या सूत्रामध्ये किती मोठा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. किंवा ज्ञानापासी प्रेम उत्तम, म्हणजे ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम, म्हणजे अशा प्रकारे पहा 2 शब्दामध्ये, 3 शब्दामध्ये, 4 शब्दामध्ये, 5 शब्दामध्ये सूत्र आहे. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये विश्वव्यापक अर्थ या सूत्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. जे घागर में सागर या उक्तीचा प्रत्यय सूत्रपाठ वाचत असताना प्रत्येक सूत्रातून आपल्याला येतो. आणि या सूत्रपाठामध्ये जे वाक्य आहेत ते वाक्य अगदी लहान लहान वाक्य आहेत. 3 शब्दाचे, 4 शब्दाचे, 5 शब्दाचे, असे लहान 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 वाक्य आहेत. आणि त्याचबरोबर या सूत्रपाठामध्ये एक प्रकारची अनुप्रासात्मकता आहे. त्याला एक लय आहे सूत्राला, एक लय म्हणजे एक आंतरिक लय या सूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या म्हणजे सूत्रपाठामध्ये जे काही सूत्र आली आहेत त्या सूत्राची भाषा अत्यंत सूत्रमय आहे, लयबद्ध आहे आणि त्यामध्ये एक विचाराची लय आहे, एक अर्थाची लय आहे. तर अशा प्रकारे हा सूत्रपाठ हा केशवभास यांनी लिहिलेला एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ, ज्या ग्रंथाला महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने प्रमाण ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिल्या जाते. महानुभाव संप्रदायाचा एक तात्विक ग्रंथ म्हणून या संप्रदायाचे अनुयायी या ग्रंथाकडे नितांत श्रद्धेनं पाहतात. किंवा तत्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. साहित्याच्या अभ्यासकांसाठी या ग्रंथाची सूत्रमय भाषा, अल्पाक्षर रमणीयत्व, या ग्रंथाची म्हणजे एकूण सूत्रमयता आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नजरेत घेण्यासारख्या आहेत. म्हणजे तत्वज्ञान मोजक्या शब्दात कसं सांगावं याचा एक आदर्श म्हणजे हा ग्रंथ आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.